थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजसने आता किचनमध्ये काम करणारं त्याच्या आईला बाहेर आणलेलं असतं आणि तो तिला सांगत असतो की तू आराम कर, अजिबात कामं करू नकोस. आणि त्यानंतर तो विचारतो की तात्या कुठे आहेत. तात्यांकडे येऊन तेजस तेच सांगतो. तेव्हा आता तात्या त्याच्यावरती रागावलेले असतात. ते सांगतात की जोपर्यंत पैसे कुठून आणले हे सांगत नाहीस तोपर्यंत मी माझं माझं काम कंटिन्यू करत राहणारच. इतक्यात चक्क स्वतः गायत्रीने सर्वांसाठी चहा बनवून आणलेला असतो. ते पाहून सर्वजण चकित झालेले असतात. तर तिथे आता गायत्री सगळ्यांना चहा देत असते. तर गायत्री आता तेजसला सांगते की भाऊजी, तुमच्यासाठी हा मोठ्या कपातून चहा, कारण तुम्ही खूप मोठं काम केलं आहेत ना. आणि तात्यासाहेब, तुम्ही काय उगाचची असली कामं करत बसला आहात. या या चहा प्या आणि निवांत बसा, असं सांगून आता ती त्यांनाही चहा देते. तेजसला चांगलं माहिती असतं की गायत्री काय सुधारण्याच्या लायकीचे नाहीये. ही सगळी काही तात्पुरती दिखाव्याची नाटकं आहेत. गायत्रीचं वागणं आता कोणाचं ते लक्षात येत नसतं. परंतु तिथे आता गायत्री सूरजला चहा द्यायला निघाली असताना छाया त्याला विचारते की अगं दीदी, तू अशी का वागतेस. तेव्हा आता गायत्री सांगते की अगं छाया, आपल्या उपकारांची परतफेड आता तेजस भाऊजींनी केली आहे ना. मग आता कोण आपण त्यांच्यावरती हक्क गाजवणारे. आपण तर आता त्यांची सेवा करणारे झालोत ना. मी सूरज भाऊजींना चहा देऊन येते, असं सांगून सूरजला बाहेर चहा द्यायला आले ना तर सूरज घाबरतो. तेव्हा ती सांगते की आता दररोज माझ्याकडे फक्त चहा मागायचा, 50 रुपये तुमचे आहेत ना ते तुमच्या भावाकडे मागायचे, ठीक आहे ना. घरात आले ना तर आता गायत्री सांगते की मी तुमच्यासाठी चहा तर आणला, परंतु बिस्किटं आणायची विसरून गेले. आणि ती किचनकडे जाते. आबा आता इशारा करून तेजसला विचारते की दादा, नक्की बहिणीचं काय चाललं आहे. तेव्हा आता तेजस सांगतो की काय चाललंय म्हणजे आता या घरच्या सून आहेत ना त्या, इतकी दिवस इतकं चांगलं वागणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं, परंतु आता वागतायत. घ्या घ्या चहा घ्या तुम्ही. गायत्री आता बिस्किट घेऊन आलेली असते आणि ती तेजसला सांगते की तुम्ही माझे पैसे फेडले आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. त्यावरती आता तेजस असतो. तर त्यानंतर तेजस सांगतो की आई मी चाललो आहे, मला महत्त्वाचं काम आहे. तेव्हा आता गायत्री सांगते की माझे पैसे फेडले आहेत, आता त्याहून महत्त्वाचं काम काय आहे. तेव्हा आता मुदाम तेजस गायत्रीला टोमणा मारतो. तो म्हणतो की वहिनी, आम्हालाही खूप महत्त्वाची कामं असतात अहो. आणि तो निघून जातो. तेजस गेल्यानंतर आता गायत्री सांगते की संबंध कसा नाही माझा, तू कुठे जातोस, काय करतोस, कुणावर उदार राहतोस की तुझ्यावर कोणी उदार राहतंय, हे सगळं काही तुझ्या बाबतीत कळलं पाहिजे मला. तर इकडे म्हटल्याप्रमाणे आता मानसी वीटभट्टीवरती काम करू लागत असते सर्व कामगारांना. इतक्यात तिथे संपतराव आणि संपदा आलेले असतात. तेव्हा आता संपत म्हणतो की आहे का, आता या पोरीने काल म्हटले आणि लगेच कामाला सुद्धा लागली. तेव्हा आता संपदा सांगते की का म्हटलं ना की तिला ना भानच राहत नाही, सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही आहे तिने. तेव्हा आता संपत पटकन येतो आणि ज्या ताई आता विटांची पाटी घेऊन चाललेले असतात त्या विटा खालती फेकून तो मानसीवरती सावली धरतो आणि तिला आता सांगतो की अजिबात काम करायचं नाही, चला चला. इकडे आता संपत हा मानसीला चेअरवरती बसण्यासाठी सांगतो. तो सांगतो की अजिबात आता नोकरी करायची नाही, म्हणजे कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, माझ्यासुद्धा नाही या मनुताई. तेव्हा आता मानसी सांगते की बघ बाबा, या खुर्चीवरती माझा अधिकार नाही आहे, इथे तर तुम्ही बसायला हवं ना. तेव्हा आता संपत सांगतो की अगं लक्ष्मी आहेस तू माझी, तुला जपायला पाहिजे. तेव्हा आता मानसी सांगते की बाबा, या वीटभट्टीतली आणि माझ्या आयुष्यातली जागा आता कोणीच नाही घेऊ शकणार. संपत आता खूप भावूक झालेला असतो. तो संपदाला सांगतो की पाहिलंस का, आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव आपल्या लेकराला असतं, त्याच्या व्यतिरिक्त काय लागतं आईबापाला. तर त्यानंतर आता संपत सांगतो की नंदू शेठ या तुमच्या नवीन मालकीनबाई. तेव्हा आता मानसी हसते. तर त्यानंतर तो ऑर्डर विषयी विचारतो. तेव्हा सगळेच जण आता तिथे दबकतात. तर संपत स्वतः आता फोन काढून त्या ऑर्डरचे पैसे अजून कसे आले नाहीत याच्यासाठी फोन करत असतो. तेव्हा आता मानसी इशारा करते. लगेच संपदा त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि ती सांगते की हाय का, आता पत्रिका पाहण्यासाठी जाणार होतात ना, मग आता हे नवीन काय काढलं कामाचं. तर आता संपत सांगतो की ठीक आहे तुमचं ऐकतो. आणि त्यानंतर तो नंदूला सांगतो की पैसे आजच आले पाहिजेत हा, आणि तो जातो. गेल्यानंतर आता मानसी नंदूला कॉन्ट्रॅक्ट मारते. तेव्हा आता नंदू सांगतो की मानसी ताई, अहो मालक तोंडीच व्यवहार करतात, ते कधीच कॉन्ट्रॅक्ट करत नाहीत. तेव्हा आता मानसीला धक्का बसतो. मानसी विचार करते की मग आता आपण त्याने अचानकपणे ती ऑर्डर कॅन्सल का केली याचा जबाब कसं काय विचारणार आहोत. संपदा आता टेन्शनमध्ये असणाऱ्या मानसीला धीर देते. ती सांगते की मनू, तू अजिबात काळजी करू नकोस, तेजस साहेब आहेत ना तुझ्यासोबत. त्यावरती मानसी विचारते की कधी येणार आहेत ते. तोपर्यंत इकडे आता तेजसची एंट्री झालेली असते. तर आता नंदू आणि मानसी दोघेही इकडे बाहेर आलेले असतात. तेव्हा तेजसला पाहून मानसी म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, परंतु खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तेजस सांगतो की मला आईंचा फोन आला होता, मला सगळं कळलं आहे, परंतु तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही यार लकी चॅम्प, तुम्ही ना हसत राहायचं. या सगळ्या विटा विकल्या जाणार आणि त्याचं पेमेंटसुद्धा तुम्हाला मिळणार, लिहून घ्या आपल्याकडनं. तेव्हा आता मानसीला कुठे जरासा जीव तिचा भांड्यात पडतो.
मानसी तेजस दोघे आता त्या माणसाकडे आलेले असतात की ज्याने ऑर्डर कॅन्सल केलेली असते आणि ते आता मानसी त्याला जाब विचारते तेव्हा तो सांगतो की तुमच्या माणसाला खरं कारण त्याचंच दिलं आहे. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो पण यांनाही तुम्हाला कारण सांगावं लागेल ना, कारण CEO आहेत ना ते A1 ब्रिजच्या. तर त्यानंतर आता तो व्यक्ती बसतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे, आता बोला, सविस्तर बोला. तेव्हा आता मानसी त्याला विचारते की तुम्ही माझ्या बाबांना 40 लाखाची विटांची ऑर्डर दिली होती, मग तुम्ही अचानकपणे ती ऑर्डर कॅन्सल का केली? अहो माझ्या बाबांनी त्या सगळ्या विटा बनवण्यासाठी कच्चा मालसुद्धा आणला होता, सगळी तयारी झाली होती. तेव्हा आता तो व्यक्ती सांगतो की हे बघा, तुमच्या बाबांनी माझ्यासोबत लीगल कॉन्ट्रॅक्ट केलं नव्हतं ना, त्यामुळे आता तुम्हाला उत्तर देण्यास मी बांधील नाहीये. तेजस आता त्यांना सांगतो की हे बघा, संपतरावांनी लीगल कॉन्ट्रॅक्ट केलं नसेल, तो खूप साधा भोळा माणूस आहे, परंतु आता तुम्ही अचानक ऑर्डर कॅन्सल केली साहेब, कसं चालेल हे? तेव्हा आता मानसी सांगते की आणि माझे बाबा काय अचानक असे वीटभट्टी चालवायला लागले नाही आहेत, गेले कित्येक वर्ष ते वीटभट्टी चालवत आहेत आणि त्यामधलं सगळी माहिती माझ्या बाबांना आहे की वीट आता किती तापमानावरती भाजली पाहिजे, त्यासाठी कोणती माती लागते, हे सगळं सगळं माझ्या बाबांना माहिती आहे. मानसी आता त्या माणसाला जाब विचारत असते आणि तेजस टोक लावून आता मानसीकडे पाहतच राहतो. आमच्याच विटा बघा तुम्ही तग धरून राहतील, बाकीच्या कोणत्याही विटा आमच्या विटांसमोर फिक्या पडतील. तेव्हा आता तेजसमध्ये टाईम प्लीज म्हणतो आणि मानसीला थांबवतो. त्यानंतर तो तिला पाणी देतो प्यायला आणि तो म्हणतो की आता करा कंटिन्यू. तर तो व्यक्ती आता ऐकून घ्यायला तयारच नसतो, उलट आता मानसीलाच काही बाई सुनवायला लागतो. तो म्हणतो की हे बघा, आता सगळीकडे अख्ख्या जगभरात सिमेंट ब्लॉकच वापरले जातात आणि त्याचा काय उपयोग आहे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे आणि आम्ही काही झालं तरी आता सिमेंट ब्लॉकच वापरणार, तुम्हाला काय करायचं ते करा. समोर असलेला क्यूब आता तेजस तो त्या माणसाच्या डोक्यावरती पाठीमागे फेकून देतो. तेव्हा आता तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता मानसीला सुद्धा मोठा धक्का बसतो की तेजस आता विचित्र का वागतोय. तर तेजस आता मानसीला डोळे विचकावून गप्प राहण्यासाठी सांगतो. तो माणूस आता खूप घाबरून गेलेला असतो. तो मानसीला म्हणतो की काय होत आहे, अहो असली गुंड प्रवृत्तीचे लोक कशाला घेऊन आलात तुम्ही? इकडे आता घरी संपतरावांनी पत्रिका तयार करून आणलेल्या असतात आणि विठुरायाच्या चरणी ठेवून पहिलं आमंत्रण विठुरायाच्या चरणी ठेवतात आणि त्यानंतर लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून प्रार्थना करतात. तर त्यानंतर दुसरी पत्रिका त्यांच्या आईंच्या फोटोसमोर ठेवतात आणि ते सांगतात की आज तुझ्या नातीचं आता धूमधडाक्यात लग्न लागणार आहे. अगं एकट्याने एवढं सगळं काही वैभव उभं केलं, परंतु मान नाही मिळाला मला कधी, परंतु माय आता तुझ्या नातीला तो मान मिळणार आहे. तुझी खूप मनापासून इच्छा होती ना पंचपक्वान्नाचं जेवण करायचं, आता तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. मला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ना, ती सगळ्या गोष्टी मी माझ्या लेकींना पुरवल्या. तू पहा माय, मी माझ्या मनुताईचं लग्न खूप धुमधडाक्यात अख्ख्या गावासमोर लावून देईन. अगं तू होती तेव्हा ती खूप लहान होती, परंतु आता बघ माय, ती लग्नाला आली आहे. तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू दे. असं म्हणून आता संपतराव खूप भावूक झालेला असतो, इमोशनल झालेला असतो. तेव्हा आता संपदाच्या मनात मात्र वेगळीच खळबळ सुरू झालेली असते. ती म्हणजे ऑर्डरच्या पैशांची. ऑर्डर जी कॅन्सल झालेली असते ते सगळं काही आता पूर्ण परत सुरळीत होवो अशी ती देवाकडे प्रार्थना करते. तो आता व्यक्ती इकडे खूप चिडलेला असतो आणि तो मानसीला म्हणतो की तुम्ही या गुंडाला घेऊन कशासाठी आला आहे तिथे? तेव्हा आता तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याच ऑफिसची तोडफोड करताय. त्यावेळी आता तेजस सांगतो की हो, तोडफोड नाही करत आहे, मागे बघा. तेव्हा आता तो वळून पाहतो तर सगळं प्लास्टर उकडलेलं असतं. तो म्हणतो की अहो त्यात काय बघायचं आहे, सगळं प्लास्टर उकडलंय, विटा दिसत आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा आता तेजस विटतो आणि म्हणतो विटा, हे बांधकाम विटांचं आहे का? आणि हे हिरो कोण आहेत? त्यावरती तो माणूस सांगतो की ते माझे वडील आहेत. असं काय म्हणताय? तेव्हा आता तो म्हणतो, तेजस सांगतो की सॉरी. तर तेजस आता मुद्दाम त्या माणसाला म्हणतो की तुमचे वडील तुमच्यापेक्षा खूप हुशार वाटतायत. हे बांधकाम तुम्ही उभा केलंय का? तेव्हा तो सांगतो की नाही, माझ्या वडिलांनी. अहो खूप सारं जुनं बांधकाम आहे हे. तेव्हा आता तेजस म्हणतो जुनं बांधकाम, विटांचं बांधकाम आहे ना, म्हणून तर आतापर्यंत टिकलंय. आणि आमचा एक पिढीजात वाडा आहे, तो सुद्धा विटांपासूनच बनलेला आहे. आतापर्यंत 10 वेळा माझ्या भिंतींचे रंग उडाले आहेत, परंतु विटा, त्यामागच्या विटा मात्र अजूनही तग धरून आहेत, छान आहेत. तर त्यानंतर आता तो म्हणतो की अहो एवढी साधी गोष्ट दाखवण्यासाठी तुम्ही पेपरलेटने सगळं प्लास्टर उकळवलं, विटा दिसत आहेत त्या. ते विठ्ठला असं म्हटल्यानंतर आता मानसी त्याला शब्दात पकडते आणि त्याला म्हणते की विठोबाचे भक्त आहात ना, विठुराया सुद्धा 28 युग विठेवरतीच उभा आहे आणि आज त्याच विठेला तुम्ही नाकारताय. तेव्हा आता तेजस सांगतो की मोहेंजोदारो, हडप्पा हे सगळं काही उत्खनन बघितलं आहे का तुम्ही? तेव्हा आता तो म्हणतो की बघितलं नाही, परंतु ऐकलं आहे. तर तेजस मुद्दाम आता त्याला टोमणा मारतो की नशीब माझं, ऐकलंय तरी. तेव्हा मानसी आता चकित होऊन तेजसकडे पाहते. तर त्यानंतर तो म्हणतो की
हजारो वर्षापासून ते तसं टिकलेलं आहे. का टिकलंय तर ते विटांचं बांधकाम आहे म्हणून ना. तेव्हा आता तो विचारतो की काय विटांचं बांधकाम आहे ते? तेव्हा तेजस सांगतो की हो. तेव्हा आता तो सांगतो की हल्ली ना सिमेंट ब्लॉकच बांधकामासाठी वापरले जातात कारण ते स्वच्छ पडतात ना. विटा खूप महाग असतात. तेव्हा आता तेजस सांगतो की दिलं ऑर्डर. आता सिमेंट ब्लॉक ज्या किमतीने तुम्ही विकत घेता त्याच किमतीने आम्ही विटा देऊ. तेव्हा काय मॅडम बरोबर ना. तेव्हा आता तेजसच्या होला हो मानसिक करत चाललेली असते. तर ती सांगते की ओके. तेव्हा आता तो म्हणतो की माझ्याकडे आत्ता द्यायला तुम्हाला द्यायला कॅश नाही आहे परंतु कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतो. तेव्हा आता मानसी सांगते की हो 5 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट पिरियड आम्ही घेतलं. त्यामध्ये आम्ही तुम्हाला हव्या तितक्या विटा बनवून देऊ. लगेचच तो व्यक्ती सांगतो की ठीक आहे. मग घेतली तुमची ऑर्डर. तेव्हा आता ऑर्डर मिळाल्यामुळे मानसी आणि तेजस खूप खुश असतात. तर तेजस सांगतो की क्या बात है. यांच्यापेक्षा सुद्धा खूप स्मार्ट आहात हा तुम्ही. तेजसनं बरोबर आता त्या माणसाला घोळ्यात घेतलेलं असतं आणि तेजसच्या बुद्धीला मानसीने सलाम केलेला असतो. तेजस आता मानसीला घेऊन बाहेर जातो. बाहेर आल्यानंतर तेजस आता मानसीला पाहून खूप हसत असतो आणि मानसी सुद्धा. कारण आता मूर्खात काढलेलं असतं त्याला आणि आपली ऑर्डर आता कन्फर्म करून घेतलेली असते तेजसने. तर त्यानंतर तेजस हा मानसीला टाळी द्यायला सांगतो. मानसी तेजसकडे पाहते परंतु टाळी देत नाही. त्यानंतर तेजस थोडं पुढे येतो तर मानसी स्वतःहूनच आता टाळी मागते. तर त्यानंतर दोघे आता हसत बाहेर आलेले असतात. बाहेर आल्यानंतर तेजसला मानसी सांगते की काहीही बोलत होता तुम्ही परंतु विटांचं बांधकाम किती चांगलं आणि मजबूत टिकतं हे मात्र तुम्ही छान पद्धतीने पटवून दिलं त्यांना. तेव्हा आता तेजस सांगतो की अहो मॅडम त्यांना कळतच नव्हतं मिसलकीच्या. मग काय करणार ना. त्यावरती मानसी आता प्रश्न विचारते की तुम्ही कन्फर्म होतात का ती बांधकाम विटांचंच होतं म्हणून. तर तेजस सांगतो की नाही नाही मी अजिबात कन्फर्म नव्हतो. फक्त एवढंच मी ठरवलं होतं की जर ते बांधकाम विटांचं नसलं तर वेगळं काहीतरी बोलायचं हे ठरवलं होतं. तेव्हा आता मानसी सांगते की परंतु तुम्ही विटांचा रेट त्या ब्लॉकप्रमाणे का ठरवला. तेव्हा आता तेजस सांगतो की सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं. तेव्हा आता मानसी सांगते की नाही नाही तसं नाही. म्हणजे काहीही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालं कधीही चांगलंच ना. बाबांच्या हिशोबाचे खूप गणित आहे त्याच्यावर ते अवलंबून होते ना. तर त्यानंतर मानसी सगळं क्रेडिट आता तेजसला देते. ती सांगते की तुम्ही होतात म्हणून ऑर्डर मिळाली. तेव्हा तेजस सांगतो की नाही नाही अहो तुम्ही त्याला महत्त्व पटवून दिलं ना म्हणून ऑर्डर मिळाली आहे. आता दोघे एकमेकांना क्रेडिट देत असतात. मानसी तेजसला सांगते की नाही तुम्ही माझ्यासोबत होतात ना म्हणून मला ती डील क्रॅक करता आली. तेव्हा तेजस हसतो आणि तो सांगतो की टेबल टेनिस ओके थोडं तुमचं आणि थोडं माझं. तेजस म्हणतो की ठीक आहे चला सेलिब्रेट करूया. तेव्हा आता मानसी विचारते की इथे. तर तेजस सांगतो की ते काय ते कटिंग मस्त असतं. तर त्यानंतर आता मानसी त्याचं कौतुक करत म्हणते की तुम्ही खरंच स्मार्ट आहात. तेव्हा आता तो सांगतो की ही हुशारी श्रीखंडाच्या गोळीची आहे गाडीची नाही आहे. तेव्हा आता मानसी म्हणते की म्हणजे. तर तेजस सांगतो की अहो ही खूप मोठी स्टोरी आहे मी नंतर सांगेन तुम्हाला. आणि त्या चहावाल्या काकांना आता तो 2 कटिंग द्यायला सांगतो. तेजस आता इथेही आपली मस्ती काही सोडत नाही. त्यानंतर तो त्या चहावाल्या काकांची सुद्धा मस्ती तर मानसी आता तेजसला विचारते की अजून किती गोष्टी लपवल्या आहेत तुम्ही. तेव्हा मानसीने विचारलेल्या प्रश्नाने तेजस धक्क्याने जाता तिच्याकडे पाहतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अचानकपणे तिथे रंजित आलेला असतो. तेव्हा आता मानसी सांगते की तुम्ही इथे आहात मला माहिती नव्हतं. तर तेव्हा आता रणजितची ओळख करून देत मानसी तेजसला सांगते की हे माझे होणारे मिस्टर आहेत. तेव्हा आता तेजसला मोठा धक्काच बसतो कारण तेजसला मानसी हळूहळू आवडायला लागलेली असते. थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब